नमस्कार अँड वेलकम बॅक टू द चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 2 नोव्हेंबर 2022 बुधवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर ॲनालिसिसला आपण इथे सुरुवात करीत आहोत. फ्रंट पेजवर एकच महत्त्वाची न्यूज आपल्याला पाहून घ्यायची आहे, ती म्हणजे आपलं जे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सचं रेव्हेन्यू कलेक्शन आहे ते 1.5 लाख कोटीच्याही वर गेलेलं आहे. ऑक्टोबर महिन्याचा हा डेटा आहे. नोव्हेंबरची 2-3 तारीख आलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे जो डेटा आलेला आहे तो ऑक्टोबर मंथचा आहे. तर दर महिन्याला 2-3 तारखेला आपल्याकडे प्रिव्हियस मंथचा डेटा येत असतो, त्याच्यामुळे आपण हा जो डेटा असतो तो पाठ करायचा नसतो. जसं 1.5 लाख कोटी हे जे रेव्हेन्यू कलेक्शन झालेलं आहे हे आपल्याला पाठ करायचं नाही आहे, लक्षातही ठेवायचं नाही आहे. हे पाहण्याचा उद्देश एवढाच असतो की आपण ट्रेंड जाणून घेत असतो. काय ट्रेंड चाललेला आहे ते आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं आणि ते जाणून घेण्यासाठी म्हणून आपण ही आकडेवारी थोडी पाहत असतो, पण ही लक्षात अजिबातच ठेवायची नसते. तर बघा, हरियाणा याच्यामध्ये टॉप करतो आहे. 37% हाईक इथे पाहायला मिळत आहे आणि जे नॅशनल ॲव्हरेज आहे 18% राहिलेला आहे. ऑक्टोबर महिन्याचा डेटा आहे. त्यानंतर इथे चार्टही आपल्याला पाहायला मिळेल, पण हेही आपण लक्षात ठेवणार नाही आहोत. मग तुम्हाला विचार येत असेल, तुमच्या मनात विचार येत असेल, जर ही महत्त्वाची नाही आहे, आपल्याला काहीच लक्षात ठेवायचं नाही आहे, तर ही महत्त्वाची न्यूज कशी झाली? तर बघा, इथे जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन बॅकग्राऊंडमधून बनत असतो. म्हणजेच काय, GST काय आहे, तिचं फीचर्स काय आहेत, प्रोव्हिजन्स काय आहेत किंवा त्याची ॲडव्हांटेजेस काय आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं असतं. तो सगळा डेटा मी इथे आणलेला आहे. पण नेहमीप्रमाणे आपलं जे न्यूज डिस्कशन असतं ते सुरू करण्यापूर्वी एक मॅप बेस्ड क्वेश्चन आपण पाहत असतो. जी लोकेशन चर्चेत असते त्याबाबत डिस्कशन आपण इथे करत असतो आणि सोबतच टुडे स्पेशल काय आहे तेही जाणून घेत असतो. तर आजचं लोकेशन बेस्ड क्वेश्चन पाहून घेऊयात. काय करायचं आहे, भारताचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये मानगड धाम किंवा मानगड हिलॉक असं सुद्धा याला म्हटलं जातं, ते लोकेशन शोधून काढायचं आहे आणि खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. ही जी प्लेस आहे ती फार चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आपण हे रिपीट केलं होतं. मॅप बेस्ड क्वेश्चन हा रिपीट झालेला होता. आज परत एकदा आपण पाहत आहोत, कारण यामध्ये तुमची एक रिव्हिजन होऊन जाणार आहे आणि ही महत्त्वाची का आहे, ही प्लेस का चर्चेत आहे, ते न्यूज डिस्कशन करते वेळी न्यूजपेपरमध्ये कव्हर झालं आहे तेव्हाच हे मी इथे एक्सप्लेन करणार आहे. तोपर्यंत सध्यासाठी तुमच्याकडे एवढीच एक्सरसाइज आहे. आता व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्हाला ही जी लोकेशन आहे ती शोधून काढायची आहे. कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायची आहे, जेणेकरून तुमच्या ते चांगलं लक्षात राहील. त्यानंतर आजचं टुडे स्पेशल जाणून घेऊया. तर आज 2 नोव्हेंबर रोजी इंटरनॅशनल डे टू एंड इम्प्युनिटी फॉर क्राईम्स अगेन्स्ट जर्नलिस्ट हा दिवस इथे ऑब्झर्व केला जातो. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारा 2011 पासून ह्या दिवसाची सुरुवात करण्यात आलेली आहे. UNGAची जी काही सगळी स्टेट्स आहेत त्यांनी कॉन्क्रीट स्टेप उचलण्यासाठी इथे सांगितलं जातं. जे काही जर्नलिझम किंवा जर्नलिस्ट विरुद्धच्या ज्या काही कुरापती असतात, त्यांना जे काही धोके असतात ते होऊ नयेत याच्यासाठी कॉन्क्रीट स्टेप्स उचलण्यासाठी इथे सूचित केलं जातं. तर 2 नोव्हेंबर हाच दिवस का निवडण्यात आलेला आहे? 2 फ्रेंच जर्नलिस्ट्स होती, त्यांचं माली येथे असासिनेशन करण्यात आलं होतं आजच्या दिवशी आणि म्हणूनच त्यांचं रिमेंबरन्स म्हणून हा दिवस इथे ऑब्झर्व केला जातो. त्यानंतर आज वर्ल्ड बॅलेट डे सुद्धा ऑब्झर्व केला जातो. 2014 पासून ह्या दिवसाची सुरुवात करण्यात आलेली आहे. हा जो बॅलेट डान्स आहे हा प्रकार 15व्या शतकात पहिल्यांदा आढळून आलेला आहे. इंट्रिकेट आणि आर्टिस्टिक डान्स फॉर्म आपल्याला हा पाहता येईल, ज्यामध्ये प्रिसिजन असतं, खूप चांगल्या प्रकारचं प्रिसिजन पाहता येईल. लाईट आणि ग्रेसफुल मुवमेंट्स असतात, अतिशय सुंदर गेस्चर्स आणि म्युझिक यांच्यासह हा जो डान्स फॉर्म आहे तो परफॉर्म केला जातो. 1661 मध्ये पहिली डान्स अकॅडमी स्थापन करण्यात आली होती. फ्रान्सचे किंग लुईस 14वे त्यांच्याद्वारा ही जी अकॅडमी आहे ती इस्टॅब्लिश करण्यात आली होती. त्यानंतर वळूयात आपल्या न्यूज डिस्कशनकडे. तर GST बाबत आपण इथे बोलत होतो. GSTची फीचर्स आपण सगळ्यात पहिले पाहून घेऊया. तर बघा, याचं महत्त्वाचं फीचर म्हणजे काय, तर ती मॅन्युफॅक्चरिंग किंवा सेलच्या ऐवजी जे गुड्स आणि सर्व्हिसेसचं सप्लाय असतं त्याच्यावरही ॲप्लिकेबल असते. तर बघा, आपलं GS पेपर 3चं गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन्स, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज हे जे टॉपिक्स आहेत त्याच्याशी आपल्याला हे रिलेट करता येईल. जसं आपण पाहिलं, याचं फीचरमध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे ती सप्लायवर ॲप्लिकेबल आहे, ना की मॅन्युफॅक्चरिंग किंवा सेलवर. त्यानंतर दुसरं आणखीन एक महत्त्वाचं फीचर आपल्याला पाहता येईल, ते म्हणजे काय, ओरिजिन बेस्डच्या ऐवजी ती डेस्टिनेशन बेस्ड टॅक्सेशन सिस्टीम आहे. सेंटर आणि स्टेट सायमल्टेनियसली टॅक्स लेवी करण्याचं काम करत असतात, म्हणजेच CGST आणि SGST, सेंट्रल GST आणि स्टेट GST असं आपण 2 इथे पाहत असतो. तर सायमल्टेनियसली ही लेवी करत असतात. त्यानंतर IGST असा सुद्धा एक प्रकार यामध्ये आहे. तर जेव्हा इंटरस्टेट सप्लाय होत असतात तेव्हा IGST अस्तित्वात येतो. तर हे टॅक्स नसून एक टॅक्सेशन सिस्टीम आहे ही IGST. त्यानंतर जी GST काउन्सिल आहे त्यांनी ठरवून दिल्याप्रमाणे काही स्लॅब्स आहेत, ज्यामध्ये 5%, 12%, 16%, 28% असं आपल्याला स्लॅब्स पाहता येईल. लेजिस्लेटिव्ह बेसिस GSTचा पाहायचा झाल्यास सगळ्यात पहिले
2014मध्ये GST बाबत बोललं गेलं होतं आणि ते 122वे अमेंडमेंट बिल होतं. 2016मध्ये हे अप्रूव्ह करण्यात आलं आणि ते 101वे अमेंडमेंट ॲक्ट होतं. इथे लक्षात ठेवा 2014मध्ये पहिल्यांदा जेव्हा याबाबत बोललं गेलं होतं तेव्हा ते 122वे अमेंडमेंट बिल होतं आणि 2016मध्ये जेव्हा अप्रूव्ह केलं गेलं तेव्हा ते 101वे अमेंडमेंट ॲक्ट होतं. याची काही प्रोव्हिजन्स आपण पाहून घेऊया. तर बघा जे सेंट्रल GST आहे ते एक्साईज ड्युटी, सर्व्हिस ड्युटी जी आहे ती कव्हर करत असते आणि जी SGST आहे त्यामध्ये वॅट, लक्झरी टॅक्सेस इत्यादी इत्यादी गोष्टी कव्हर होत असतात. GST काउन्सिलबाबत मी बोलले होते, म्हणजेच काय जी स्लॅब ठरवून देत असते, जे आपण 5% 12% पाहिलं, ही स्लॅब ठरवून देणारी GST काउन्सिल आहे. ती म्हणजे कोण असते? तर आर्टिकल 279A आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, त्यामध्ये प्रेसिडेंटद्वारा ह्या काउन्सिलची निर्मिती केली जाते. यामध्ये एक चेअरमॅन असतात जे की युनियन फायनान्स मिनिस्टर असतात आपले आणि यामध्ये मेंबर्स असतात जे गव्हर्नमेंटद्वारा नॉमिनेट केले जातात. मग वोटिंग पॉवर्सबाबत बोलायचं झाल्यास सेंटरला 1/3 वोट देण्यात आलेला आहे आणि स्टेटला 2/3 इतकं पॉवर देण्यात आलेलं आहे आणि जर एखादं डिसिजन इथे घ्यायचं असेल तर 3/4 मेजॉरिटीची इथे गरज असते. त्यानंतर काही रिफॉर्म्सबाबत आपण इथे बोलूयात. सेंटर आणि स्टेटची जी काही वेगवेगळी टॅक्सेस होती त्यांना सिंगल टॅक्समध्ये इथे इन्क्लूड करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा डबल टॅक्सेशन किंवा त्यालाच आपण कॅस्केडिंग इफेक्ट म्हणत असतो, त्याला मिटिगेट करण्यात आलेला आहे. कन्झ्युमर्सचं टॅक्स बर्डन याच्यामुळे कमी झालेलं आहे आणि एक चांगल्या कॉम्पिटेटिव्ह वातावरणाची निर्मिती झालेली आहे आणि दुसरं म्हणजे इझी ॲडमिनिस्ट्रेशन झालेलं आहे. साहजिकच आहे, जर टॅक्स सिस्टीम एकच असेल तर त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते इझी होऊन जातं. त्यानंतर याची काही ॲडव्हान्टेजेस आहेत, तर ॲडव्हान्टेजेस आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात. गव्हर्नमेंटला काय ॲडव्हान्टेजेस आहेत, त्यानंतर ओव्हरऑल इकॉनॉमीवर काय याचे ॲडव्हान्टेजेस आहेत, ट्रेड आणि इंडस्ट्रीवर काय ॲडव्हान्टेज झालेले आहेत, आपण जे कन्झ्युमर्स आहोत त्यांना काय ॲडव्हान्टेजेस आहेत आणि स्टेट्सला काय ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण इथे वन बाय वन पाहणार आहोत. तर बघा गव्हर्नमेंटच्या बाबतीत बोलायचं झाल्यास एक युनिफाईड कॉमन मार्केट इथे निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे काय जी फॉरेन इन्व्हेस्ट्स आहेत त्यांना बूस्टअप मिळालेला आहे आणि हार्मोनायझेशन झालं आहे, जी लॉज आहे त्यांचं हार्मोनायझेशन झालं आहे, त्याच्यामुळे टॅक्सेस जी आहे ती स्ट्रीमलाईन झालेली आहेत आणि जे टॅक्स कंपायलन्स आहे ते सुद्धा इन्क्रीज झालेलं आहे. SGST आणि IGSTमुळे इन्व्हेजनसाठीचे जे इन्सेंटिव्ज आहेत ते कमी झालेले आहेत. ओव्हरऑल इकॉनॉमीसाठी जर याचा ॲडव्हान्टेज पाहायचं झाल्यास जी रजिस्ट्रेशन्स आहेत, रिफंड, रिटर्न किंवा टॅक्स बेस आहेत आणि क्लासिफिकेशन आहेत यांचं कॉमन प्रोसिजर आणि युनिफॉर्म फॉर्मॅट्स झाल्यामुळे एक चांगली टॅक्सेशन सिस्टीम आपण याला म्हणू शकतो. करप्शन कमी करण्यास याचा हातभार लागलेला आहे. सेकंडरी सेक्टर्स जी आहेत ती बूस्टअप होत आहेत आणि एम्प्लॉयमेंट वाढल्यामुळे, फिनान्शियल रिसोर्सेस वाढल्यामुळे पॉवर्टी इरॅडिकेशनसाठी याचा महत्त्वाचा आपल्याला ॲडव्हान्टेज पाहता येईल. त्यानंतर ट्रेड आणि इंडस्ट्रीसाठी ही कशी उपयोगात आहे, तर बघा सिम्पलर टॅक्स रेजिमे आहे, याच्यामध्ये एक्झेम्पशन्स फार कमी आहेत. त्यानंतर डुईंग बिझनेस जे आहे त्याचं ईज झालेलं आहे, वाढलेलं आहे. मल्टिप्लिसिटी जी असते टॅक्सेसची ती कमी झालेली आहे. आपल्याला एक सिम्पल टॅक्सेशन सिस्टीम इथे पाहता येईल. डबल टॅक्सेशन ज्याला आपण म्हणतो कॅस्केडिंग इफेक्ट ते सुद्धा एलिमिनेट होण्यास मदत झालेली आहे. त्यानंतर एफिशियंट न्यूट्रलायझेशन झालेलं आहे टॅक्सेसचं, ते आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा जी प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आणखीनच कॉम्पिटिटिव्हनेस वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे एक चांगलं वातावरण आपल्याला इथे पाहता येईल. एक सिम्प्लिफाईड ऑटोमेटेड प्रोसिजर तयार झालेली आहे रजिस्ट्रेशन, रिटर्न, रिफंड, टॅक्स पेमेंट्सची. त्यानंतर ॲव्हरेज टॅक्स बर्डन जे आहे ते सुद्धा कमी झालेलं आहे. त्यानंतर आपण कन्झ्युमरसाठी याचे ॲडव्हान्टेजेस पाहून घेऊयात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपरंट प्राइसेस आणि प्राईस रिडक्शन. कारण आपण कन्झ्युमर्स आहोत, आपल्याला ट्रान्सपरंट प्राइसेस हवी असतात आणि जितकी कमी प्राइसेस असतील तितकी चांगली असतात. तर ह्या दोन्हीने आपल्याला याचा फायदा झालेला आहे. कन्झ्युमरसाठी ट्रान्सपरंट प्राइसेस आणि प्राईस रिडक्शन ह्या 2 गोष्टी पाहता येईल. स्टेट्सला कसा फायदा झालेला आहे, तर स्टेट्ससुद्धा त्यांचं टॅक्स जे आहे ते अप्लाय करू शकतात. इकॉनॉमिकली इम्पॉवर झालेली आहेत, इन्व्हेस्टमेंट एन्हान्स झालेली आहे आणि एक चांगलं कंपायलन्स इथे आपल्याला पाहता येईल. त्यानंतर GSTमधून काही एक्झेम्पशन्ससुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामध्ये बघा जे इम्पोर्टेड गुड्स आहेत त्यांच्यावर कस्टम ड्युटी लावली गेलेली आहे. हे एक एक्झेम्पशन आपल्याला इथे GSTमध्ये पाहता येईल. पेट्रोलियम आणि टोबॅको प्रॉडक्ट्स आहेत ती सुद्धा इथून एक्झेम्प्ट करण्यात आलेली आहेत. त्यानंतर लिकर एक्साईज ड्युटी, स्टॅम्प ड्युटी आणि इलेक्ट्रिसिटी टॅक्सेस ही सुद्धा इथून एक्झेम्प्ट करण्यात आलेली आहेत. त्यानंतर याच्यामागे काही चॅलेंजेससुद्धा आपल्याला पाहता येईल, कारण कुठलीही सिस्टीम असली, कुठलीही स्कीम असेल तर त्याची जी आपल्याला
काही ॲडव्हांटेजेस असतात तर काही चॅलेंजेसही असतात आणि एक्झाममध्ये आपल्याला ॲडव्हांटेजसोबत चॅलेंजेस मेन्शन करावी लागतात. एक चांगला इम्पॅक्ट पडत असतो. तर बघा याच्या चॅलेंजेसमध्ये पाहायचं झाल्यास सेंट्रल जी-एस-टी आणि स्टेट जी-एस-टीचं जे इनपुट क्रेडिट आहे त्याचं क्रॉस युटिलायझेशन इथे होऊ शकत नाही आहे. जे मॅन्युफॅक्चरिंग स्टेट्स आहेत त्यांचं रेव्हेन्यू लॉस झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर हाय रेव्हेन्यू न्यूट्रल रेट्स अशा प्रकारची सिस्टम आपल्याला इथे आढळेल. त्यानंतर स्टेटची जी फिस्कल ऑटोनॉमी आहे ती कमी झालेली आहे. बँक आणि इन्शुरन्स कंपनीज यांनी आपले कन्सर्न्स रेज केलेले आहेत या बाबतीतचं आणि जी पॉलिटिकल कॉन्सेन्सस आहे, टेक्नॉलॉजी आहे आणि कपॅसिटी असते टॅक्स ऑफिशियल्सची त्याच्यावर याचं सक्सेस जे आहे ते डिपेंड आपल्याला पाहता येईल. त्यानंतर कन्क्ल्युजन काढायचं झाल्यास एक पॉझिटिव्ह स्टेप आहे इंडियन इकॉनॉमीला इन्फॉर्मल कडून फॉर्मल इकॉनॉमीकडे नेण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. पण जी काही इम्पेडिंग चॅलेंजेस आहेत त्यामधून ओव्हरकम करण्यासाठी इतर देशांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. म्हणजे बाकी जी देश आहे ज्यांनी जी-एस-टी आणलेला आहे त्यांचा अभ्यास करून आपण पुढचे जे काही सोल्युशन्स असतो ते काढू शकतो. त्यानंतर मी काही क्वेश्चन्स आणलेले आहे. शॉर्ट क्वेश्चन्स आहेत. अगदी लक्षात येतील तुम्हाला वाचल्याबरोबर. बघा काय म्हणतंय पहिलं क्वेश्चन. जी-एस-टीची जी बेनिफिट्स आहेत ती काय आहेत? प्रपोज्ड बेनिफिट्स काय आहेत? हे जी-एस-टी लागू होण्यापूर्वीचा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे प्रपोज्ड बेनिफिट्स असा शब्दप्रयोग इथे झालेला आहे. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे ते काय म्हणतं? ओव्हरऑल रिडक्शन इन प्राइसेस फॉर कन्झ्युमर्स. कन्झ्युमरसाठीचं जे प्राइसेस आहेत ते ओव्हरऑल रिड्यूस होणार. दुसरं स्टेटमेंट आहे मल्टिप्लिसिटी ऑफ टॅक्सेस किंवा कॅस्केडिंग किंवा डबल टॅक्सेशन आहे त्याच्यामध्ये रिडक्शन होणार. तिसरं ऑप्शन नाही स्टेटमेंट आहे ब्लॅक ट्रान्झॅक्शनमध्ये डिक्रीज आपल्याला पाहायला मिळेल. तर करेक्ट ह्या 3 स्टेटमेंटपैकी करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. तर अर्थातच उत्तर डी पाहायला मिळेल. तिन्ही जी स्टेटमेंट्स आहेत ते करेक्ट आहेत. आपण पाहिलं होतं जे कन्झ्युमरसाठीची प्राइसेस आहेत ती रिड्यूस होतील. त्यानंतर कॅस्केडिंग इफेक्ट इथे नाहीसा होईल आणि ब्लॅक ट्रान्झॅक्शन्स आहेत ती सुद्धा कमी झालेली आपल्याला पाहता येतील जी-एस-टीमध्ये. त्यानंतर दुसरा एक क्वेश्चन आहे तोही पाहून घेऊयात. तर हायेस्ट ऑथॉरिटी जी आहे जी-एस-टीसाठीची ती कोण असणार आहे? ऑप्शन ए आहे सुप्रीम कोर्ट, बी आहे मिनिस्ट्री ऑफ फिनान्स, सी आहे स्टेट हायकोर्ट आणि डी आहे सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज कस्टम्स. तर यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. याच्यामध्ये जी हायेस्ट ऑथॉरिटी आहे ती सुप्रीम कोर्टच असणार आहे. तर बघा जी-एस-टी बाबतीचं एक संपूर्ण 360 डिग्रीने डेटा आपण इथे पाहून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्या नेक्स्ट न्यूजकडे वळूयात. आपल्याकडे भारतात काही मायग्रेटरी बर्ड्स आढळतात. म्हणजे स्पेशली ब्रीडिंगसाठी किंवा जेव्हा वेदर चेंज होतं तेव्हा ही मायग्रेटरी बर्ड्स किंवा मायग्रेटरी स्पीसीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट करत असतात. तर अमूर फाल्कन हे आपल्याकडे एक मेन महत्त्वाचं स्पीसीज पाहता येईल मायग्रेटरी बर्ड आहे. तर मणिपूरने याची हंटिंग जी आहे याची शिकार करण्यावर बॅन आणलेला आहे अशी ही न्यूज आपल्याला पाहायला मिळेल. तर हे जे अमूर फाल्कन आहे सायबेरिया, मंगोलिया आणि ईस्ट चायनामधून हे येत असतं. स्पेशली मे ते सप्टेंबर हा महिना यांचा इथे मायग्रेशनचा पाहता येईल. तर इथे जे मायग्रेटरी बर्ड बाबतीचा डेटा आलेला आहे तर मायग्रेटरी बर्डवर मी एक खूप चांगला डेटा आणलेला आहे ते आपण इथे डिस्कस करूयात. तर जे जी-एस पेपर 3 आहे त्याचं कॉन्झर्वेशन टॉपिकशी आपल्याला हे रिलेट करता येईल. त्यानंतर आपण जी मायग्रेटरी बर्ड्स आहेत ती नेमकी काय आहेत आणि कुठली स्पीसीज आपल्याकडे आढळतात ते आपण इथे पाहणार आहोत. तर मायग्रेटरी बर्ड्स आणि ॲनिमल्ससाठीचं भारत हे जे आहे टेम्पररी होम आपल्याला पाहता येईल. त्यामध्ये अमूर फाल्कन, बार हेडेड गीज स्पेशली आपण बर्ड्सबाबत बोलतो आहोत. ब्लॅक नेक्ड क्रेन्स, मरीन टर्टल्स, डुगॉंग्स, त्यानंतर हम्बॅक वेल्स ही काही आपल्याला इम्पॉर्टंट मायग्रेटरी बर्ड्स आणि स्पीसीज पाहता येईल. कारण टर्टल, हम्बॅक वेल, डुगॉंग ही स्पीसीज आहेत. तर ही सगळीच स्पीसीज आहेत पण नुसतं बर्ड्स म्हटलं तर यांच्यामध्ये टर्टल आणि हम्बॅक वगैरे येणार नाही. तर काही बर्ड्स आणि स्पीसीज ही नावं लक्षात घ्या. अमूर फाल्कन्स, बार हेडेड गीज, ब्लॅक नेक्ड क्रेन्स, मरीन टर्टल्स, डुगॉंग्स, हम्बॅक वेल्स. त्यानंतर बघा जे इंडियन सब कॉन्टिनेंट आहे तो एक फ्लायवे नेटवर्क आहे. म्हणजेच काय जे सेंट्रल एशियन फ्लायवे आहे तो आपल्या भारतावर येत असतो. म्हणजे आर्टिक आणि इंडियन ओशनचा जो एरिया आहे तो सेंट्रल एशियन फ्लायवे आहे. तर हे कदाचित तुम्हाला कळणार नाही याच्यासाठी मी एक मॅप आणलेला आहे त्यावरून हे जे फ्लायवे आहे ते नेमकं काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करते. इथे बघा तुम्हाला पाहता येईल जे पिंक आहे पिंक कलरमध्ये वेस्ट पॅसिफिक फ्लायवे पाहता येईल. म्हणजेच काय हा जो पिंक एरिया आहे इथून वेस्ट पॅसिफिक फ्लायवे इथून जी मायग्रेटरी बर्ड्स जात असतात ट्रॅव्हल करत असतात त्यांचा हा फ्लायवे आहे. त्यानंतर मधलं जे ब्लू कलरमध्ये दिसत आहे ते ईस्ट एशियन ऑस्ट्रेलियन फ्लायवे आहे. इथून आपल्याला वेगळ्या प्रकारचे मायग्रेटरी बर्ड्स जाताना ट्रॅव्हल करताना पाहता येईल. त्यानंतर आपल्या भारताचा जो प्रदेश आहे तिथे ग्रीन कलरचा आपल्याला फ्लायवे पाहता येईल तोच आहे सेंट्रल एशियन इंडियन फ्लायवे. तर इथून जी मायग्रेटरी बर्ड्स जातात जी आपण पाहिली अमूर फाल्कन
वगैरे इत्यादी जी बर्ड्स, मायग्रेटरी बर्ड्स आपण पाहिली, त्यांचा हा मार्ग आहे, त्यांचा हा ट्रॅव्हल करण्याचा वे आहे. त्याला आपण फ्लायवे असं म्हणत असतो. तर लक्षात ठेवा, हा मॅप लक्षात ठेवा. जर मायग्रेटरी बर्ड्सवर आलं, तर हा मॅप तुम्ही एक रफ ड्रॉ करू शकता. आपले जे आन्सर असते, आन्सर रायटिंगमध्ये असा एक रफ मॅप ड्रॉ केला, तर एक चांगला इम्पॅक्ट पडू शकतो. ह्या मायग्रेटरी बर्ड्सच्या कॉन्झर्वेशनसाठी आपण नॅशनल ॲक्शन प्लॅनसुद्धा आणलेला आहे. त्यानंतर बघा, मायग्रेटरी स्पीसीज जी आहे ती चिलिका लेकमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त पाहायला मिळतील. जे एशियाचं सगळ्यात मोठं सॉल्ट लगून पाहता येईल, सॉल्ट वॉटर लगून पाहता येईल. आणि भितरकनिका जे दुसऱ्या क्रमांकाचं आहे. पहिल्या क्रमांकाचं सुंदरबन आहे. भितरकनिका हे दुसऱ्या क्रमांकाचं आहे. तर यामध्ये विंटरमध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात जी मायग्रेटरी बर्ड्स आहेत ती पाहायला मिळेल आणि ती स्पेशली सायबेरिया, अफगाणिस्तान, इराण, इराक, हिमालयाचा जो प्रदेश आहे, सेंट्रल युरोप आहे, तिथून येत असतात. त्यानंतर बघा, काही प्रॉब्लेम्सही उद्भवली आहेत. त्यामध्ये अर्ली डिपार्चर त्यांचं पाहण्यात आलेलं आहे. म्हणजे ती लवकरच जात असतात. पूर्वी जशी ती 2-3 महिन्यांसाठी राहत असतील, तर आता कदाचित ती 1.5 ते 2 महिने एवढंच त्यांचं वास्तव्य असेल. म्हणजे त्यांचं डिपार्चर हे आता लवकर होते आहे. तर याच्यामागे 2 महत्त्वाची कारणं आहेत. ती म्हणजे काय, तर जे रिजन आहे त्याचं वॉर्मिंग अप लवकर होत आहे. म्हणजे ते लवकर गरम होत आहे. आणि दुसरं काय, जी वॉटर लेव्हल आहे, वॉटर बॉडीजची ती रिड्यूस होती आहे. तर ही 2 महत्त्वाची कारणं अर्ली डिपार्चरसाठी इथे सांगितली जातात. त्यानंतर बघा, चिलिका लेक आणि भितरकनिका लेक अशी 2 नावं मी घेतली. तर ही 2 नावं आलीच आहेत. तर त्याच्याबाबत आपण आणखीन डेटा इथे पाहून घेऊयात. कारण मायग्रेटरी बर्ड्सचं नाव आलं तर भितरकनिका आणि चिलिका ही 2 नावं प्रॉमिनंट ठरतात. तर चिलिका लेक जे आहे ते एशियाचं सेकंड लार्जेस्ट सॉल्ट वॉटर लगून आपल्याला पाहता येईल आणि एक लार्जेस्ट विंटरिंग ग्राउंड आहे मायग्रेटरी बर्डसाठीचं. 1981 मध्ये याला रामसर साईट म्हणून रिकॉग्नाइज करण्यात आलेलं आहे. आणि जी इरावदी डॉल्फिन्स आहे, मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवते. पहिले आपण याचं जे लोकेशन आहे चिलिका लेकचं ते पाहून घेऊयात. ओडिशा राज्यात बे ऑफ बेंगॉलचं जे समुद्र किनारा आहे त्याच्या लगत आपल्याला हे चिलिका लेक पाहता येईल. आणखीन झूम केल्यास ते असं काही आपल्याला दिसेल. तर मी जसं सांगितलं होतं, एशियाचं सेकंड लार्जेस्ट हे लगून आहे. लार्जेस्ट विंटरिंग ग्राउंड हे मायग्रेटरी बर्डसाठी तयार करत असतं. आणि लक्षात ठेवा, 1981 मध्ये रामसर साईट म्हणून याला रिकॉग्निशन मिळालेलं आहे. आणि मी जे सांगितलं इरावदी डॉल्फिन्स इथे पिक्चरमध्ये तुम्हाला पाहता येईल. तर हे मेजर अट्रॅक्शन ह्या चिलिका लेकचं सांगता येईल. 1887 मध्ये नालाबाना आयलँड जे आहे, 16 स्क्वेअर किलोमीटरचा हा एरिया आहे, त्याला बर्ड सँक्च्युरी म्हणून सुद्धा इथे घोषित करण्यात आलेला आहे. आणि इथे एक टेम्पल तुम्हाला दिसत असेल, एक छोटंसं आयलँड आहे. तर हे टेम्पल आहे कालिजाई टेम्पल. हे सुद्धा ह्या चिलिका लेकचं एक मेजर अट्रॅक्शन इथे पाहता येईल. त्यानंतर भितरकनिका नॅशनल पार्कचं सुद्धा नाव मी घेतलं होतं. ओडिशाचं एक फायनेस्ट बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून याला ओळखलं जातं. आणि याला 3 प्रोटेक्टेड एरियाज आहेत. एक म्हणजे भितरकनिका नॅशनल पार्क, त्यानंतर भितरकनिका वाईल्डलाईफ सँक्च्युरी आणि गहीरमाथा जे मरीन सँक्च्युरी आहे ती सुद्धा इथे पाहता येईल आपल्याला भितरकनिका नॅशनल पार्कजवळ. तर ब्राह्मणी, वैतरणी, धारमा आणि महानदी ह्या नद्यांनी हा वेढलेला हा प्रदेश पाहता येईल. आणि जे सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल्स आहेत, 70% सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल किंवा आपण याला इश्युरियन क्रोकोडाईल असं म्हणत असतो, तर इथे आढळतात. आणि 1975 पासून यांच्या कॉन्झर्वेशनचं कार्य इथे सुरू आहे. नेक्स्ट न्यूज आपल्याला वन डे एक्झामसाठी महत्त्वाची ठरू शकते. यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, 8,416 पब्लिक ग्रीव्हान्सेस ॲड्रेस इथे करण्यात आलेली आहे. स्पेशल ड्राईव्ह आहे हेल्थ मिनिस्ट्रीचं त्यामध्ये. तर इथे लक्षात ठेवण्यासारखं एकच आहे, ते म्हणजे डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरने 2 स्कीम्स आणलेली आहेत, 2 कॅम्पेन चालवलेली आहेत. स्पेशल कॅम्पेन 2.0 फॉर डिस्पोजल ऑफ पेंडिंग मॅटर्स SCDPM आणि स्वच्छता ड्राईव्ह. तर ही 2 कॅम्पेन कोणत्या मिनिस्ट्रीद्वारा चालवली आहेत किंवा याच्यापैकी एखादं नाव देऊन हे कुठल्या मिनिस्ट्रीचं इनिशिएटिव्ह आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंटद्वारा हे चालवण्यात येत आहे, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे ही जी न्यूज आहे ती मी ते कव्हर केलेली आहे. बाकी इतर काही आपल्याला महत्त्वाचं असं सापडणार नाही. फक्त एवढंच लक्षात घ्या, स्पेशल कॅम्पेन 2.0 फॉर डिस्पोजल ऑफ पेंडिंग मॅटर्स आणि स्वच्छता ड्राईव्ह ही 2 कॅम्पेन आपल्याला डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरची पाहायला मिळेल. त्यानंतर बघा, महत्त्वाची न्यूज आपण इथे डिस्कस करणार आहोत. SCO शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन आणि BRI बेल्ट रोड इनिशिएटिव्ह ही 2 इथे महत्त्वाची नावं आलेली आहेत. आणि ही दोन्ही नेमकी काय आहेत ते आपण इथे जाणून घेणार आहोत. SCO म्हणजेच शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन. तर याची मीटिंग नुकतीच समरकंद येथे पार पडलेली आहे. उझबेकिस्तान येथील समरकंद येथे. तिथे सगळ्यांची मीट झालेली होती.
प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीसुद्धा तिथे गेले होते. तर एक सक्सेसफुल मीट ही राहिली होती. त्यानंतर बघा ऑडिओ व्हिज्युअल मीट इथे आपल्याला पाहता येईल, पिक्चरमध्ये दिसते आहे. तर आपले जे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर एस जयशंकर आहेत ते इथे वक्तव्य करताना दिसतात आणि जे BRI आहे, जे चायनाचं बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जे आहे त्याच्यावर हे टार्गेट करताना पाहायला मिळतील. तर हे SCO काय आहे आणि BRI काय आहे ते आपण इथे सविस्तर पाहून घेणार आहोत. तर SCO म्हणजेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, GS पेपर 2चं इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये आपल्याला हे रिलेट करता येईल. तर ही एक पर्मनंट इंटरगव्हर्नमेंटल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पाहायला मिळेल. युरेशियन पॉलिटिकल, इकॉनॉमिकली मिलिटरी ऑर्गनायझेशनमध्ये पीस मेंटेन करणे, सिक्युरिटी आणि स्टॅबिलिटी मेंटेन करण्याचं कार्यही करत असते. 2001 मध्ये हिचे क्रिएशन करण्यात आलं होतं. 2002 मध्ये चार्टर साईन करण्यात आला आणि 2003 मध्ये ही फोर्समध्ये आली. याचं जेनेसिस आपण पाहून घेऊया. तर बघा 2001 मध्ये हिची सुरुवात झाली. आपण पाहिलं 2001 मध्ये क्रिएशन झालं. त्याच्यापूर्वी कझाकस्तान, चायना, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान ह्या 5 देशांचा मिळून एक ग्रुप होता. त्याला शांघाई 5 ह्या नावाने ओळखलं जायचं आणि हा शांघाई 5 जो आहे तो 1996 मध्ये तयार झाला होता. लक्षात घ्या, याचं जेनेसिस आपण पाहत आहोत. 1996 मध्ये शांघाई 5 होतं, ज्यामध्ये कझाकस्तान, चायना, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान यांचा समावेश होता. त्यानंतर 2001 मध्ये आपण त्याला शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं क्रिएशन झालं. तर हे स्टेप बाय स्टेप कसं झालं ते आपण पाहून घेऊयात. बघा मग काय झालं 2001 मध्ये उझबेकिस्तान यात ॲड झाला. म्हणजेच कझाकस्तान, चायना, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान यामध्ये 2001 मध्ये उझबेकिस्तान ॲड झाला आणि त्यानंतर याला SCO या नावाने ओळखलं जाऊ लागलं. 2017 मध्ये इंडिया आणि पाकिस्तान ही सुद्धा याची मेंबर्स बनली आणि रिसेंटली 2021 मध्ये इराणसुद्धा ही जी SCO आहे त्याचा मेंबर बनलेला आहे. तर आता टोटल आपल्याला 9 मेंबर्स ह्या SCO मध्ये पाहता येईल. याचे ऑब्जेक्टिव्ज म्हणजे काय, जी काही SCO मेंबर स्टेट्स आहेत, यंग पीपल आहेत SCOची, त्यांच्यामध्ये म्युच्युअल ट्रस्ट, फ्रेंडली रिलेशन इथे डेव्हलप करणे, कॉपरेशन स्ट्रेंथन करणे हे याचा ऑब्जेक्टिव्ह पाहता येईल. त्यानंतर जे काही यूथ कॉपरेशन आहे त्याला वाढवणे, एक फ्रेंडली वातावरण निर्माण करणे आणि जी काही कंडिशन्स आहेत त्यांना इम्प्रूव्ह करणे, इंटरनॅशनल जे एक्सपिरियन्सेस आहेत त्यांना वाढवणे. त्यानंतर याचं एरिया ऑफ कॉपरेशन, याच्यामध्ये आपल्याला यूथ आणि पब्लिक यूथ ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्यामध्ये कॉपरेशन स्ट्रेंथन करणे, इंटरनॅशनल यूथ कॉपरेशन त्यांना सपोर्ट करणे आणि एक चांगलं वातावरण निर्माण करणे, प्रोफेशनल स्टाफला ट्रेनिंग देणे, सायंटिफिक आणि मेथडॉलॉजिकल मटेरियल्स आहेत त्यांचं एक्सचेंज करणे, ही काही आपल्याला याची कार्य पाहता येईल. यांचं एरिया ऑफ कॉपरेशन इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा 2009 मध्ये SCO यूथ काउन्सिलची निर्मिती झाली आणि ही जी यूथ काउन्सिल आहे याला सपोर्ट करण्याचं महत्त्वाचं कार्यही करत असते. तर मेंबर्स आपण पाहिले कझाकस्तान, चायना, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इंडिया, पाकिस्तान आणि इराण. त्याचं स्ट्रक्चर थोडक्यात पाहून घेऊयात. यामध्ये 3 ते 4 बॉडीज पाहता येतील. पहिला आहे हेड ऑफ स्टेट काउन्सिल, दुसरा आहे हेड ऑफ गव्हर्नमेंट काउन्सिल, तिसरा आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ऑफ फॉरेन अफेअर्स आणि महत्त्वाचं आहे रॅट्स, ते म्हणजे रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर. जे काही एक्स्ट्रीमिझम आहे, सेपरेटिझम आहे, टेररिझम आहे त्याला कॉम्बॅट करण्यासाठी रॅट्सची निर्मिती SCO अंतर्गत करण्यात आलेली आहे. तर त्यानंतर आपण BRI काय आहे ते पाहून घेऊयात. तर GS पेपर 2चं इंडिया अँड इट्स नेबरहूड, बायलेटरल ग्रुपिंग्स अँड ॲग्रीमेंट्स इन्व्हॉल्विंग इंडिया अँड ऑर अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट्स, इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ कंट्रीज ऑन इंडियाज इंटरेस्ट हे टॉपिक्स इथे पाहता येईल. तर BRI बाबत बोलायचं झाल्यास 100 कंट्रीजने याला साईन केलेला आहे, ज्यामध्ये रेल्वेज, पोर्ट्स, हायवेज आणि अदर काही इन्फ्रास्ट्रक्चरचा समावेश इथे पाहता येईल. तर जे चायनाचे आपल्याला प्रेसिडेंट शी जिनपिंग आहे त्यांच्याद्वारा हे अनाऊन्स करण्यात आलेलं आहे. मग यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व आहेत. त्यामध्ये पॉलिसी कोऑर्डिनेशन पाहता येईल, ट्रेड प्रमोशन आहे, फिजिकल कनेक्टिव्हिटी, रेनमिनबी इंटरनॅशनलायझेशन, रेनमिनबी हे जे चायनाची करन्सी आहे त्याचं इंटरनॅशनलायझेशन करणे आणि पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट वाढवणे, ही याची काही ॲक्टिव्हिटीज पाहता येईल. याचं रूट पाहायचं झाल्यास याचा मॅप दाखवून मी तिथून समजवते. BRIची ही 2 महत्त्वाची रूट्स आपल्याला पाहता येईल. एक म्हणजे जे रेडमध्ये आहे ते आपल्याला न्यू सिल्क रोड असं म्हणायचं आणि जे ब्लू आहे ते मेरीटाईम सिल्क रोड ह्या नावाने ओळखायचं. तर बघा जे रेडबाबत बोलूयात तेच म्हणजे न्यू सिल्क रोड. तर हे युरेशियाला चायनाशी कनेक्ट करतं. युरेशिया, युरोपियन युनियन शेवटचं टोक पाहता येईल आणि चायना ह्यांना कनेक्ट करणारा आहे मलेशियामधून जाणारा हा रूट आपल्याला पाहता येईल, त्यालाच न्यू सिल्क रोड असं म्हणतात. आणि ब्लू जे रोड आहे ते आपल्याला ओशनमधून जाताना पाहता येईल. तर त्याची सुरुवात होते आहे साऊथ चायना सीमधून, त्यानंतर ते इंडो चायना रिजनमध्ये जात आहे, त्यानंतर साऊथ ईस्ट एशियामध्ये ते पोहोचत आहे आणि संपूर्ण
जे इंडियन ओशन आहे त्याला वळसा घालून ते आफ्रिकेला पोहोचत आहे आणि आफ्रिकेपासून ते सरळ युरोपमध्ये जाऊन पोहोचत आहे. तर हे नवीन जे आहे ते मेरिटाईम सिल्क रूट आहे आणि रेड जे आपण पाहिलं ते म्हणजे न्यू सिल्क रोड आणि मेरिटाईम सिल्क रोड, हे 2 रूट्स इथे लक्षात घ्या. याचंही जर रफ मॅप आपण एक्झाममध्ये काढला तर याचंही एक चांगला आपल्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होताना पाहता येईल. त्यानंतर बघा मेरिटाईम सिल्क रोड आपण पाहिला, न्यू सिल्क रोड पाहिला. त्यानंतर काही इश्यूज आहेत ते आपण इथे डिस्कस करूयात. ह्या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये चायनीज मोनोपोली आपल्याला आढळते आहे. कॉम्पिटिशन त्याच्यामुळे कमी झालेलं आहे, कारण एकटंच जर कार्य करत असेल तर तिथे कॉम्पिटिशनला वाव उरत नाही. ट्रान्सपरन्सीची इथे आपल्याला पाहता येणार नाही, ट्रान्सपरन्सी नाही आहे. त्यानंतर एन्व्हायर्मेंटल कन्सर्न्स इथे उद्भवले आहेत आणि जे BRI आहे ते टोटल फेल्युअरची रेसिपी आहे असं इथे सांगितलं जातं. बघा, जी चायना आहे त्याने स्वतःशी ओव्हर कमिट झालेला आहे ह्या BRIच्या बाबतीत आणि त्यामुळे आपल्याला इथे फेल्युअर जाणून येतो आहे. 35% प्रोजेक्ट जी आहे ती सध्या स्टक झालेली आहेत, अडकलेली आहेत. त्यानंतर रिसिपियंट कंट्रीज जे आहेत त्यांचा रिस्पॉन्स काय म्हणतो, तर चायना जो आहे तो BRI बॅकलॅश आज फेस करतो आहे. टुडेच्या डेटमध्ये, आजच्या डेटमध्ये तो फेस करतो आहे आणि काही कंट्रीजने तर हे जे BRI इनिशिएटिव्ह आहे त्यामधून स्वतःचं नाव काढतं सुद्धा घेतलेलं आहे. त्यानंतर ग्लोबल रिस्पॉन्स आपण पाहून घेऊयात. तर B3W म्हणजेच बिल्ड बॅक बेटर नावाचं G7 कंट्रीने एक इथे इनिशिएटिव्ह आणलेला आहे. 47th जी G7 समिट होती त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर BDN म्हणजे ब्लू डॉट नेटवर्क नावाचं सुद्धा US, जपान आणि ऑस्ट्रेलियाचं इनिशिएटिव्ह आपल्याला पाहता येईल. युरोपियन युनियनद्वारा रिसेंटली लॉन्च करण्यात आलेलं ग्लोबल गेटवे सुद्धा आपल्याला इथे पाहता येईल. त्यानंतर भारताची काय कन्सर्न्स आहेत, तर कन्सर्न महत्त्वाचं म्हणजे आपली 3 कन्सर्न्स आहेत. एक आहे CPEC, दुसरा आहे CMEC आणि तिसरा आहे CNEC. तर ही नेमकी काय आहेत? CPEC म्हणजेच चायना पाक इकॉनॉमिक कॉरिडॉर. तर हे काय होतं आहे, आपलं जे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आहे तिथून हा CPEC जातो आहे आणि त्याच्यामुळे तिथे आपल्याला इन्सर्जन्सी, टेररिझम इथे रिस्क पाहता येईल. त्यानंतर जे CPEC आहे त्याच्यामुळे साऊथ एशियन जी रिजन्स आहेत त्यांच्याशीही आपले संबंध खराब होण्याचा धोका इथे सांगितला जातो. त्यानंतर बघा चायनाची स्ट्रॅटेजी आपल्याला इथे पाहता येईल. तर चायनाने जसं मी सांगितलं मलेशिया, CMEC म्हणजे मलेशिया, चायना मलेशिया इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि CNEC चायना नेपाळ इकॉनॉमिक कॉरिडॉर. त्यानंतर CPEC तर आहेच, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. तर ही तिन्ही जी आहे ती चायनाची इकॉनॉमिक आणि स्ट्रॅटेजिक राईज पाहता येईल इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये. आणि चायना नेपाळ इकॉनॉमिक कॉरिडॉर जे आहे ते आपल्यासाठी जास्त धोक्याचं ठरू शकतं, कारण त्याचं जे एंड पॉईंट आहे ते गँगेटिक प्लेनमध्ये पाहता येईल. तर ही जी CPEC, CMEC आणि CNEC आहेत त्यांच्यासाठीचा मी मॅप आणलेला आहे, ते तिथून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. इथे ऑरेंज कलरमध्ये तुम्हाला पाहता येईल CPEC म्हणजेच चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, जे आपल्या पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधून जातो आहे आणि दुसरं म्हणजे मलेशियामधून जाणारं CMEC चायना मलेशिया इकॉनॉमिक कॉरिडॉर. त्यानंतर आता जो चायना आहे तो नेपाळमधून सुद्धा ही जी कॉरिडॉर आहे, इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे ते बांधणार आहे आणि त्याच्यामुळे सरळ त्याचा जो टच आहे, एंड पॉईंट आहे तो गँगेटिक प्लेनमध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळे भारताला याच्यापासून खूप मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे सध्या भारत हे जे CNEC आहे त्याला कन्सिडर करून चिंतेत आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे वळूयात. हे जे मानगड धाम, मी तुम्हाला मॅप बेस्ड क्वेश्चन दिलेला आहे आजचा, त्याच्याबाबत इथे डिस्कस करूयात. तर बघा राजस्थानमध्ये बन्सवारा डिस्ट्रिक्ट आहे. तर त्या डिस्ट्रिक्टमध्ये ही डेस्टिनेशन आहे ती पाहता येईल. एक ट्रायबल डेस्टिनेशन आहे, त्यांची एक प्रॉमिनंट आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी एक ग्लोबल लेवलवरचं इथे डेस्टिनेशन तयार करण्यासाठी सरकार जे आहे ते प्रयत्नरत आहे. तर राजस्थान आणि गुजरातच्या बाउंड्रीवर हे जे लोकेशन आहे ते पाहता येईल. इथून तुम्हाला क्लिअर झालंच असेल, त्यामुळे याचं लोकेशन शोधण्यात आता अडचण येणार नाही. तर बघा 17 नोव्हेंबर 1913 मध्ये इथे खूप मोठं मसार झालं होतं. काय झालं होतं, ब्रिटिश इंडियन आर्मीद्वारा फायरिंगमध्ये इथे 1,500च्या जवळपास भिल ट्रायबल्स आणि काही फॉरेस्ट ड्वेलर्स यांचा मृत्यू झाला होता. आणि ही चकमक का झाली होती, तर बॉन्डेड लेबर सिस्टीम ॲबॉलिश करण्यासाठी आणि सोबतच ॲग्रिकल्चरल टॅक्सेस आहेत, खूप हेवी टॅक्सेस असायचे, मग त्यांच्यामध्ये रिलॅक्सेशन मिळवून देण्यासाठी यांची काही मुवमेंट्स असतील, तर ती मुवमेंट्स दडपण्यासाठी म्हणून ही फायरिंग करण्यात आली होती आणि तेव्हाच ही चकमक झाली होती. आणि याच्यामध्ये 1,500पेक्षा जास्त ही जे ट्रायबल्स आहेत आणि फॉरेस्ट ड्वेलर्स आहेत यांचा मृत्यू झाला होता. आणि यांचे जे लीडर्स होते गोविंद गुरु आपल्याला पाहता येईल. आणि हे जे इनिशिएटिव्ह आहे, इनिशिएटिव्ह म्हणण्यापेक्षा हे जे स्मारक इथे तयार केलं जाणार आहे ते राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ह्या राज्यांनी मिळून हे ग्लोबल लेवलचं एक डेस्टिनेशन इथे तयार करण्याचं ठरवलेलं आहे. तर बघा आपली ही जी मॅप बेस्ड क्वेश्चन आहेत ती फार महत्त्वाची असतात, ती शोधत चला आणि त्याला त्याची रिव्हिजन करत चला. त्यानंतर वळूयात आजच्या एडिटोरियलकडे, कारण मला न्यूज आहेत आपली 1-2. ठीक आहे, एक ही महत्त्वाची न्यूज,
वन डे एक्झामसाठी गिरीधर अरमाने यांचं डिफेन्स सेक्रेटरी म्हणून त्यांनी चार्ज घेतलेला आहे. 1988च्या बॅचचे आंध्र प्रदेश कॅडरचे IAS ऑफिसर आहेत. तर गिरीधर अरमाने ॲज अ डिफेन्स सेक्रेटरी त्यांनी चार्ज घेतलेला आहे वन डे एक्झामसाठी, लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन एक इथे न्यूज राहिलेली आहे बघा. मुदुमलाई टायगर रिझर्व्ह यामध्ये इन्व्हेजिव्ह स्पीसीज आहे सेना स्पेक्टॅबिलिस. तर हिचं खूप जास्त स्प्रेड झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तिथली जी काही बायोडायव्हर्सिटी आहे त्याला धोका पोहोचत आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर इथे फार महत्त्वाचं लक्षात ठेवण्यासारखं काही नाही. सेना स्पेक्टॅबिलिस ही जी स्पीसीज आहे ती लक्षात घ्या. हिला सेंट्रल अमेरिकेमधून आणण्यात आलं होतं. साऊथ आणि सेंट्रल अमेरिकेमधून आणण्यात आलं होतं. याची जी ब्राईट येलो फ्लावर्स आहेत त्याच्यामुळे ॲज अ डेकोरेटिव्ह वनस्पती म्हणून याला आणण्यात आलं होतं. पण तिने सध्या फारच जास्त प्रमाणात ती वाढते आहे आणि तिने इन्व्हेजिव्ह स्पीसीजचं रूप धारण केलेलं आहे. तर मुदुमलाई टायगर रिझर्व्ह हे नाव आलेलंच आहे. तर याचं लोकेशन आपण थोडंसं पाहून घेऊयात. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू यांच्या बॉर्डरवर हे मुदुमलाई वाईल्डलाईफ सँक्च्युरी तुम्हाला दिसतंय. तेच मुदुमलाई टायगर रिझर्व्ह आहे. त्याच्या बाजूला वर आपल्याला बांदीपूर नॅशनल पार्क पाहता येईल उत्तरेकडे. तर हा जो एरिया आहे बघा, इथे 3 राज्यांच्या दरम्यान मुदुमलाई टायगर रिझर्व्ह पाहता येईल. म्हणजेच तामिळनाडूमध्ये याचं लोकेशन आपल्याला आढळेल. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आपण पाहून घेऊयात. वर्ल्ड पेजवर आपल्याला नॉर्थ स्ट्रीम जी पाईपलाईन आहे त्याच्याबाबत पाहूयात. तर ही नॉर्थ स्ट्रीम पाईपलाईन आहे ती UKच्या सांगण्यावरून इथे ब्लास्ट करण्यात आलेली आहे असा दावा इथे केला गेलेला आहे. टेररिस्ट अटॅक नसून तो एक डिस्ट्रक्शन आहे UKद्वारा, इंग्लंडद्वारा हा करण्यात आलेला आहे सांगितलेला आहे. तर ही नॉर्थ स्ट्रीम नेमकी काय आहे आणि तिचं ओरिजिन आपण पाहून घेणार आहोत. तर नॉर्थ स्ट्रीम कुठून कुठपर्यंत जाते, ही पाईपलाईन काय आहे ते जाणून घेऊयात. उजवीकडे तुम्हाला रशिया पाहायला मिळेल आणि डावीकडे इकडे जर्मनी आहे. ठीक आहे. तर इथून आपल्याला 2 पाईपलाईन जाताना पाहायला मिळतात. बाल्टिक सीमधून ही पाईपलाईन्स जात आहेत. तर रेड जी आहे त्याला नॉर्ड स्ट्रीम 1 असं म्हणायचं आणि जी ग्रीन डॉटेड आहे ती नॉर्ड स्ट्रीम 2 आहे. हे डॉटेड का आहे? कारण हिचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं नाही आहे. ही पाईपलाईन आहे ती अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तर बघा नॉर्ड स्ट्रीम 1चं काम झालेलं आहे आणि तिथून जी नॅचरल गॅस आहे ती रशिया ते जर्मनी आणि पुढे मग ती संपूर्ण युरोपला इथून ट्रान्सपोर्ट केली जाते. तर नॉर्ड स्ट्रीम 2चं बांधकाम सुरू होतं, पण जे आपलं वॉर झालं, रशिया युक्रेनचं वॉर झालं त्याच्यानंतर हे जे काम आहे ते थांबवण्यात आलं होतं. ही नॉर्ड स्ट्रीम 1 आणि 2 दोन्ही बाल्टिक सीच्या तळाशी आहेत आणि तिथून ती जातात एवढं लक्षात ठेवा. तर बघा जी नॉर्ड स्ट्रीम 1 आहे ती रशियाचं विबर्ग ते जर्मनीच्या ग्राइफ्सवर्डपर्यंत जातात आणि दुसरी जी आहे नॉर्ड स्ट्रीम 2 ती सुद्धा रशियाचं उस्त लुगा जे आहे तिथून ते जर्मनीचं ग्राइफ्सवर्ड इथपर्यंत जात असतात. यांचं लोकेशन लक्षात ठेवा. बाल्टिक सीमधून जातात, त्यानंतर जर्मनी ते रशिया असा यांचा प्रवास पाहता येईल. जर्मनीला इथून नॅचरल गॅस इथे प्रोव्हाइड होत असते आणि पुढे ती संपूर्ण युरोपला प्रोव्हाइड केली जाते. तर ही जी नॉर्ड स्ट्रीम आहे ती इथे डिस्ट्रक्ट करण्यात आलेली आहे आणि त्याचं कारण असं सांगण्यात येत आहे की ती UKच्या डिरेक्शनवरून, त्यांच्या सांगण्यावरून, इंग्लंडच्या सांगण्यावरून हे डिस्ट्रक्शन झालेलं आहे. ह्या न्यूजमध्ये आपल्याला फार महत्त्वाचं काही लक्षात ठेवायचं नाही आहे. फक्त जी नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन्स आहेत ती नेमकी काय आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा जे S&P ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स आलेला आहे, PMI सर्वे आलेला आहे. त्याच्यानुसार काय म्हटलेलं आहे, जे इंडिया फॅक्टरी आउटपुट ग्रोथ आहे ती मागच्या 4 महिन्यात सगळ्यात कमी राहिलेली आहे असं हे सर्वे सांगता आहे. तर हेही आपल्याला पाठ करायचं नसतं कारण हा प्रत्येक महिन्याचा आकडा चेंज होत जातो. फक्त S&P ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स हे काय सर्वे करत असतो, तर जे फॅक्टरी आउटपुट ग्रोथ आहे ते सर्वे करण्याचं काम हे करत असतं एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर स्पोर्ट्स पेज आहे जे आपण पाहत नसतो, आपल्या महत्त्वाचं नसतं. एडिटोरियलकडे वळूयात. एडिटोरियलवर एक खूप चांगला लेख आपल्याला डिस्कस करायचा आहे. पोल्युशनबाबत तिथे बोललं गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्टवर हे जे एक्सप्लेनर आहे त्याच्यामध्ये आपण काल जी न्यूज पाहिली होती C-295 एअरक्राफ्ट जी इंडस्ट्री वडोदरा येथे उद्घाटन करण्यात आलेलं आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याद्वारा, त्याच्याबाबत थोडं इथे आपण जाणून घेणार आहोत. हा जो लेख आहे याच्यामध्ये भरपूर आपल्याला टेक्निकल आणि न्यूमरिकल डेटा पाहायला मिळेल. तर तो सगळा डेटा आपण पाहणार नाही आहोत, पण महत्त्वाचं तेवढं मी इथे काढून घेतलेलं आहे, तेवढं आपण इथे जाणून घेऊयात. त्याच्यापूर्वी आपलं जे एडिटोरियल आहे ते इथे पाहून घेऊयात. तर बघा शिबानी घोष आणि भार्गव कृष्णा यांच्याद्वारा हे लिहिण्यात आलेलं आहे. शिबानी घोष ह्या सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च न्यू दिल्ली येथील फेलो आहेत आणि जे कृष्णा आहेत ते सेंटर फॉर तिथेच म्हणजे न्यू दिल्ली येथील हे सुद्धा फेलो आपल्याला पाहायला मिळेल. तर एअर पोल्युशन
का आपल्याकडे वाढतोच आहे. इतकी आपण स्ट्रॅटेजीज करतो आहोत, इतके स्कीम्स आहेत, पण तरीही कमी होत नाही आहे. त्याचं मागचं कारण यांनी उलगडण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तर काय म्हणतात ऑथर्स, जे इंडो गँगेटिक प्लेन आहे त्याच्यामध्ये पोल्युशन खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि जी फ्रंटलाईन एन्व्हायर्मेंटल रेग्युलेटर्स आहेत ती इथे खूप मोठ्या प्रमाणात फाईट करत आहेत. तर ही फ्रंटलाईन एन्व्हायर्मेंट रेग्युलेटर्स कोण आहेत? SPCBs आणि PCCs. SPCBs म्हणजे स्टेट पोल्युशन कंट्रोल कमिटीज, जे की स्टेट लेवलवर कार्य करत असतात, आणि PCCs म्हणजे पोल्युशन कंट्रोल कमिटीज, ज्या युनियन टेरिटरीज त्यांच्या स्वतःच्या लेवलवर कार्य करत असतात. मग यांचं मेन फोकस असतो तो पॉईंट सोर्सवर. पॉईंट सोर्स कुठली झाली? इंडस्ट्रीज किंवा जी पॉवर प्लांट्स आहेत ती झाली पॉईंट सोर्स. तर SPCBs किंवा PCCs यांचा मेन फोकस आपल्याला पॉईंट सोर्सवर पाहता येतो. वरून त्यांच्यावर एक्स्ट्रा टास्क दिला जातो, तो म्हणजे काय? नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम आणि फिनान्स कमिशनच्या स्पेंडिंगनुसार क्वालिटी इम्प्रूव्हमेंट टार्गेट्स मीट करणे हे त्यांचं एक्स्ट्रा बर्डन आपल्याला पाहता येईल. म्हणजे इन शॉर्टमध्ये काय सांगितलेलं आहे, जे SPCBs आहेत त्यांनी हायेस्ट पॉसिबल लेवलवर काम करण्याची इथे नितांत आवश्यकता आहे. तर SPCBs जी आहेत ती इनिशियली वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ॲक्ट 1974च्या अंतर्गत ही कॉन्स्टिट्यूट करण्यात आली होती. त्यानंतर आपलं जे 1981चं एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट जे आहे त्याच्या अंतर्गत एअर क्वालिटी मॅनेजमेंटचं सुद्धा काम देण्यात आलं आणि सोबतच स्टेप बाय स्टेप हळूहळू काही नवीन रेग्युलेशन्ससुद्धा यांच्याकडे सोपवण्यात आली आणि त्याच्यामुळे ही जी बोर्ड्स आहेत SPCBs आहेत त्यांच्यावर एक्स्ट्रा बर्डन आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान काही रिपोर्ट्ससुद्धा प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये SPCBsच्या परफॉर्मन्स, जे पुअर परफॉर्मन्स आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. आणि रिसेंट रिपोर्ट म्हणजेच सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे त्यांनी हेच जे बर्डन आहे ते इथे हायलाईट केलेलं आहे. पुढे लेखकांनी बोर्ड कंपोजिशन देऊन ही कुठे कमतरता राहते आहे ते उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, ते म्हणतात सगळ्यात पहिले महत्त्वाचं कन्सर्न म्हणजे काय? जी इम्पॉर्टंट स्टेक होल्डर्स आहेत आणि एक्सपर्टाईज आहेत ती ह्या बोर्डमधून मिसिंग आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 50% जास्त जी 10 SPCBs किंवा PCCs आहेत त्यांच्यामध्ये सर्वे करण्यात आला. तिथे काय आढळलं, तर 50% जास्त जी आहेत ती लोकल ऑथॉरिटीज आहेत, इंडस्ट्रीज किंवा पब्लिक सेक्टर कॉर्पोरेशनमधले आपल्याला पाहायला मिळतील. आणि 7% कमी सायंटिस्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर्स किंवा अकॅडमिक्स ह्या बोर्डमध्ये आढळतात. आणि याच्याहूनही वर्स कंडिशन काय म्हणजे तर एअर क्वालिटी मॅनेजमेंटचं कुठलंही नॉलेज असणारे व्यक्ती इथे आढळत नाहीत. ह्या बोर्डची ही कमतरता त्यांनी इथे उलगडलेली आहे. तर बघा, इफेक्टिव्ह पॉलिसी मेकिंगसाठी एक्सपर्टाईजची जी कमतरता आहे आणि स्क्यूड रिप्रेझेंटेशन आहे ते खूप मोठं हिंड्रन्स आहे, खूप मोठा बॅरियर आपल्याला इथे मानता येईल. आणि दुसरं ते म्हणतात SPCBची लीडरशिप म्हणजेच यामध्ये जे टेन्युअर आहे ते फार कमी आहे. 1 वर्षांपेक्षाही कमी इथे टेन्युअर पाहायला येईल. एक लाँग स्टेबल फुल टाईम टेन्युअर कुठल्याही चेअरमॅनचं किंवा जी मेंबर्स आहेत SPCBs किंवा PCCsची त्यांच्यामध्ये आपल्याला पाहता येणार नाही. सोबतच हे असून त्यांच्यावर ॲडिशनल चार्जसुद्धा दिला जातो. त्याच्यामुळे एक बर्डन आपल्याला इथे आढळतो आहे. तर बघा, एक एक्झाम्पल देताना जे ऑथर्स आहेत ते पुढे सांगतात, जे छत्तीसगडचे चेअरपर्सन आहेत त्यांचं टेन्युअर फक्त 18 दिवसांचं राहिलेलं आहे. हरियाणा आणि UPचे जे आहे त्यांचं फक्त 15 दिवसांचं राहिलेलं आहे. तर त्यांना एवढ्या कमी दिवसात ते जे आहे तिथलं वातावरण कसं आहे ते अंडरस्टँड करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे लाँग टर्म पॉलिसी मेकिंगची इथे गरज आहे. स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन्स व्हावेत आणि इफेक्टिव्ह एक्झिक्युशन होण्याची इथे गरज आहे. तर जे स्टाफ आहे ते जे बोर्ड्स आहेत ती अंडरस्टाफ आहेत, तिथल्या वॅकंट आहेत सीट्स आणि कुठलीही प्रायोरिटी तिथे तयार करण्यात आलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळेच काय, तर इथे फार अडचणी जी आहेत त्या ह्या बोर्ड्सला इथे फेस करावी लागत आहेत. मग त्या पुढे म्हणतात, लेखक पुढे म्हणतात, सस्टेनेबल एअर क्वालिटी जर मॅनेजमेंट करायचं असेल आपल्याला तर त्याच्यासाठी एक सस्टेनेबल सिस्टीम पहिले अडॉप्ट करावी लागेल असं ते सुचवतात. त्यानंतर बघूयात आपलं जे टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्टवरचं एक्सप्लेनर आहे, थोडक्यात आपण ते पाहून घेऊयात. जे आपलं C-295 आहे ते ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे आणि त्याच्या निर्मितीची घोषणा 30 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी यांनी वडोदरा, गुजरात येथे केलेली आहे. त्याचं फाउंडेशन स्टोन तिथे ठेवण्यात आलेलं आहे. एअरबस डिफेन्स अँड स्पेस आणि टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड म्हणजे TASL यांच्या जॉईंट व्हेंचरने हे जे आहे प्रोग्राम इथे करण्यात येणार आहे. तर बघा, पहिल्यांदाच प्रायव्हेट सेक्टर जी कंपनी आहे एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरलेली आहे. त्यामुळे खूप मोठं पाऊल आपल्याला इथे म्हणता येईल. तर हे जे C-295MW आहे ते नेमकं काय आहे? तर बघा, 5 ते 10 टन कॅपॅसिटी असणारं हे एक एअरक्राफ्ट असणार आहे, जे 1960चं ॲव्रो एअरक्राफ्ट, इंडियन एअरफोर्सचं ॲव्रो एअरक्राफ्ट आहे त्याला हे रिप्लेस करणार आहे. एक खूप मोठी कॅपॅसिटी असणारं आपल्याला हे कार्गो ट्रान्सपोर्टर पाहता येईल. 2013मध्येच रिक्वेस्ट फॉर प्रपोजल इश्यू करण्यात आलेलं आहे याच्यासाठीचं.
आणि स्टेप बाय स्टेप हळूहळू डेव्हलपमेंट होत गेलं आणि 2021मध्ये मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने 21,935 कोटी रुपयांचं इथे सँक्शन केलेलं आहे बजेट याच्यासाठी, ज्याच्या अंतर्गत 56 C-295 जी एअरक्राफ्ट आहेत ती ॲक्विजिशन केली जाणार आहेत. त्यापैकी 16 जी आहेत ती स्पेनमधून आणली जाणार आहेत 2023 ते 25 दरम्यान, आणि जी उरलेली 40 आहेत त्यांच्यापैकी प्रत्येक वर्षी 8 अशी आणली जाणार आहे 2026 ते 31 पर्यंत. C-295 जे आहे ते चांगली एक फ्युएल एफिशियन्सी असणारे एअरक्राफ्ट मानलं जातं. त्यानंतर जे अनप्रिपेअर्ड रनवेज असतील किंवा शॉर्ट डिस्टन्सवरून सुद्धा ते टेक ऑफ किंवा लँडिंग करू शकते, ही याची खासियत इथे सांगितली जाते. जर प्रोक्युरमेंट झाला, आपल्याकडे एवढी एअरक्राफ्ट्स आली, तर भारत हा 35व्या क्रमांकाचा C-295 ऑपरेटर असणार आहे, ज्याच्याकडे 285 एअरक्राफ्ट्स असतील. लक्षात घ्या, 285 एअरक्राफ्ट्ससह भारत हा 35वा C-295 ऑपरेटर असणारा देश होणार आहे ह्या प्रोक्युरमेंटनंतर. तर C-295 बाबत आपण इथे एवढं जाणून घेणार आहोत, कारण जसं मी सांगितलं याच्यानंतर आपल्याला सगळा न्यूमरिकल डेटा पाहायला मिळणार आहे. तर हा न्यूमरिकल डेटा आपल्या अजिबातच महत्त्वाचा नसणार आहे. याच्यामध्ये किती इंजिनियर्स आहेत, कुठल्या फील्डमध्ये आहेत आणि याच्यासाठी किती खर्च आहे वगैरे वगैरे डेटा इथे दिलेला आहे, तो आपल्याला पाहायचा नाही आहे, लक्षातही ठेवायचा नाही आहे. तर आजचं जे न्यूज डिस्कशन आहे ते आपण इथेच थांबूयात आणि उद्या परत भेटूयात नवीन डिस्कशनसह. जी क्वेश्चन्स किंवा जी मॅप बेस्ड क्वेश्चन देते किंवा इतर काही क्वेश्चन्स मध्ये विचारते त्यांची उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या ते व्यवस्थित लक्षात राहील. आणि दुसरं म्हणजे काय, तर ज्यांची उत्तरं नीटनेटकी आणि व्यवस्थित असतील त्यांना मी पिनसुद्धा करेन. तर थांबूया इथेच. थँक्यू सो मच.